आणि महत्त्वाची बातमी, डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून सध्या भाजप आणि शिंदेची सेना पुन्हा एकदा आमने-सामने आले। शिंदेच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यावर फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असा इशारा संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांना दिलाय। तर आम्ही एकाच्या बदल्यात 4 फोडू असा पलटवार भाजपने केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भडका उडाला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशानंतर भाजप आणि शिंदेची शिवसेना पुन्हा आमने-सामने आली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाच्या भाजप प्रवेशानंतर मंत्री शिरसाट यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पलटवार केलाय। रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरला पाहिजे। तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही। प्रदेशाध्यक्षात बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा। आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। रवींद्र चव्हाण प्रलोभन देऊन पदाधिकारी फोडत असल्याचा आरोप शिंदेचे आमदार राजेश मोरे यांनी केलाय। दरम्यान फोडाफोडी संदर्भात स्थानिक भाजप जिल्हाध्यक्षांनी सुद्धा इशारा दिला आहे। महायुतीच्या पायी बाहेर जात नाही सगळे लोक, सगळेजण महायुतीमध्येच आहेत। फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते रोजली फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो। तर असे विरार पालिका फडणवीसांना दत्तक म्हणून द्या असं म्हणणाऱ्या चव्हाणांना शिरसाटांनी स्वतंत्र लढू असं म्हणत थेट इशारा दिलाय। सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दिली। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे। महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का आहेत असा सवाल नितेश राणेंनी केला आहे। पर्यावरणप्रेमी ईद वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत। तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणे यांनी ही टीका केली आहे। देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी काय येतं, पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असे कधीच ऐकत नाही आम्ही। मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला? हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत, हे कळायला मार्ग देईल। म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे। ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत, ईद वगैरे म्हणून नव्हे, झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय, भिन्न भिन्न आहे। बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं, हे झाड आहे ना, हे ऑक्सिजन देतं। कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? दुटप्पी भूमिका
त्याचा या विषयाचा काही संबंध नाही. मंत्री आहात ना तुम्ही, आणि एका जबाबदार मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे मंत्री आहात. तुम्हाला बकरीन झाड यातला फरक कळतो का? आणि त्यांच्या नेत्यांनाही कळतो का? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल. तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात मनसे आंदोलन करणार आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडनं निषेध नोंदवला जाणार आहे. निषेध नोंदवण्यासाठी सर्व कलाकार देखील यामध्ये सहभागी होतील. तपोवनातील कमानीजवळ शनिवारी सकाळी 9:30 वाजता हे आंदोलन होणार आहे. तर तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं. निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाहीत असं देखील सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. झाडांबाबत राजकारण करू नका असं देखील सयाजी शिंदे यांनी म्हटलंय. जागृत नाशिककरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सपोर्ट करायला मी गेलो होतो आणि मला अतिशय भूमिका ती रास्त वाटते. ते बघून महाराष्ट्रातले सगळे वृक्षप्रेमी, सगळे कवी, सगळे कलाकार, कॉमन माणूस हा झाडासाठी उभा राहिला आहे. कुंभमेळ्याबद्दल आपल्याला आदर आहे, सगळ्या धर्माबद्दल आदर आहे, सगळ्या सणांबद्दल आदर आहे, झाडांबद्दल आदर आहे, तर माणसांबद्दल नसेल का? निवडून दिलं म्हणजे तुम्ही सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत अशातला भाग नाही. झाडांच्या बाबतीत राजकारण करू नका. आणि दादांनी जसं सपोर्ट केला तसं मला वाटतं बीजेपीच्या पण काही लोकांनी सपोर्ट केलाय, बाकीच्या सगळ्या लोक पण सपोर्ट करतायत. पार्थ पवार यांना अटक व्हावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांनी ही मागणी केली. तेजवानीची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातुरमातुर कारवाई असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे. अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातुरमातुर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. अजून 1% करायची का 99% करायची? कारण 1% केलं तर 99% 100% करावी लागेल. आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. तर एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असं देखील दमानिया यांनी म्हटलं. यावर सूरज चव्हाण आणि रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलंय. जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता. उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा राजीनामा झाला असता. पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती चौकशी पूर्ण होते. चौकशीच्या अंती दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु काही लोक फक्त या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करणे, चौकशी चालू असताना वेगवेगळे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा हेतू आहे. आत्ताच्या घटकेला जर एफआयआर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे. पण आत्ताच्या घटकेला तेच अजित पवार निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही. पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं. हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तो त्यांचा अजेंडा आहे. अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं. अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीसाठी सामोरं जाणार आहेत. दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना जबाबात ही माहिती दिली आहे. दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण दिलंय. 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे. पण गेलेत ते आता, हाही फॅक्ट आहे. म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल.
जनता सोबत आहे तर इतका पैशांचा वापर का करावा लागला असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. ईव्हीएम मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यामुळेच 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला याचा अर्थ आहे की तुम्हाला मतं मिळत नाहीये म्हणून तुम्ही हे 20 दिवस लांबणीवर टाकलं. राज्य सरकार का जात नाही? राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकलेत मतावर परिणाम होईल. मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका यांनी जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही. हे पळवाट आहे आणि सरकारने बाजू का मांडली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहेत म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. रोहिणी खडसे मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नसताना रोहिणी खडसे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या माध्यमातून रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानामध्ये उतरल्यात अशी चर्चा आहे. काय चाललंय इथे? काय म्हणताय 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे आणि सर्वांना बाहेर काढलेलं आहे. साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये. सगळी लोक इथे, कोणीच नाही ताई. सगळी लोक इथे. माझी रिक्वेस्ट इथे सर्वांना पद्धत नाहीये. मी सर्व नाही करणार, मी सर्वांना एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत. खडसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत अशी टीका शिंदेच्या सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एकही एनसी सुद्धा नाही असं खडसेंनी म्हटलं. सराईत गुन्हेगार मी नाही तर चंद्रकांत पाटील आहेत असा पलटवार देखील एकनाथ खडसेंनी केलाय. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. 2 गणेश 134 रुपये चोरलंय. अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. भर स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला. 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर 509 संस्था तुम्हाला आता नाही. TNS कायदा नाही. TNS कायदा याच्यापूर्वीचा जो कायदा CRPC IPC 509 त्यांच्यावर दाखल आहे. अंजली दमानियाताईंच्या संदर्भामधला म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे. काय गुन्हेगार सांगतो लोकांना. रक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती अशा स्वरूपाची आहे. राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी NC सुद्धा दाखल नाहीये. राजकीय सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात. त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल होते. राजकीय गुन्हे सोडून द्या पण 307चा गुन्हा दाखल होता. नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती. ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यासाठी रवाना झालेत. संध्याकाळी 6:35 पुतीन दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत. पुतीन आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पुतीन यांच्यासह रशियाचे 7 मंत्री भारत दौऱ्यावर. विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार. व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरती चर्चा होणार. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात चर्चा केली जाईल. सांस्कृतिक आदान प्रदानासंदर्भात देखील भेटीत चर्चा होणार आहे. जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. महत्वाची बातमी. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये SIT गठीत करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन झाली आहे. SIT मध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांचा अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान सरवणकर तेजस्विनी लोणारी यांच्या विवाह सोहळ्यासाठी इथे उपस्थिती लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.